चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। यामध्ये मी एवढंच म्हणेन की सातारा शहर आणि सातारा जिल्हा हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे, जिथे शिवकालीन खूप सारे गडकिल्ले आहेत आणि ते आपली वैभव आहे। याच्यामध्ये बऱ्याच काळाच्या ओघात अतिक्रमण झालेली आहेत विविध प्रकारची। ते अतिक्रमण काढण्याचं काम हे स्थानिक प्रशासन वेळोवेळी करत असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा ते आमच्याकडे पोलीस बंदोबस्त मागतं तेव्हा आम्ही देतो। उदाहरणार्थ कालचं सातारा नगरपालिकेतर्फे काढण्यात आलं आणि आमचा पोलीस बंदोबस्त होता। या संदर्भात मी 2-3 आव्हानं एक आव्हान करीन सगळ्यांना की कायदेशीररित्या जिथे खऱ्या अर्थाने अतिक्रमण आहे ती जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे। पोलीस मदतीने ते काढतात। यामध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांनी वेगळ्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती। राज्य शासनाने 31 मे पर्यंत गड किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्यानुसार सातारा नगर परिषदेच्या वतीने अजिंक्यतारा किल्ला परिसरात असणारे अनधिकृत बांधकाम जे थडगे स्वरूपात होते ते 30 तारखेला काढण्याचे काम पूर्ण केले आहे। पोलीस बंदोबस्त यासाठी घेण्यात आला होता। आपण अजिंक्यतारा किल्ला परिसराचं सुशोभीकरणाचं काम ही नगर परिषद आणि विविध शासकीय यंत्रणांच्या मार्फत सुरू आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या गड किल्ल्यांचं संरक्षण करणे व सुशोभीकरण अबाधित ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे असे कुठलेही अनधिकृत बांधकाम करू नये। असे जर बांधकाम नगर परिषद हद्दीमध्ये कुठे आढळून आल्यास नगर परिषद त्यावर सक्तीने कारवाई करेल। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।